सो वेलकम बॅक. आयला क्रीडा रसिक वृंदाचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू, पहिलाच उलटा चेंडू. हो ऑफ साइडला फेकी खराब, फेकी थोडीशी खराब. श्री गणेशाला युसीसी डोंगरपाडा या संघाचा एकेरी धावेने. श्रेयस गुरु आणि मितेश पांडे जोडी पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर जोडी. मागच्या सामन्यामध्ये चेस करायचं होतं, आता कुठेतरी टार्गेट सेट करायचं आहे. पहिला चेंडू पॅडोसी आपण पाहू शकता, पाय पुढे करून करण्याचा प्रयत्न. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करावा 2. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करावा 2. आपण सर्वजण आहोत कैलासवासी पद्माकर मांगेला यांच्या स्मरणार्थ मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित MCC चषक 2025 पर्व दुसरं. स्टेटच्या दिशेने विरकावण्याचा प्रयत्न. सूरजच्या हातातून निसटतोय चेंडू सीमारेषा पार. कमांड डीजे थँक्यू. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ धावा 6 रन ऑन बोर्ड. 6 धावा धावफळ खाली लगावल्या गेल्यात. हलक्या तरी चेंडूला ऑफ साइडला कट करून काढले सिंगल. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ धावा 7 रन ऑन बोर्ड. 7 धावा. एक धावफलक सेट केला जाईल. इथून जर एखादा खराब चेंडू आला तर खराब चेंडू मितेश पाटील मोठे घालण्याचे प्रयत्न असतील निश्चित. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ या दोन्ही जोडींनी केला होता. सलामीवीर जोडी हलक्या हातांनी. हो चेंडू यष्टी रक्षक. यस आहेत. स्वतःकडून चूक झाली, चूक सुधारली सुद्धा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 8 रन 7 7. फुलटॉस चेंडू टॉस्का बॉक्सच्या दिशेने. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 8. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा समाप्ती. धावफलक 8. भूमीची मारवती सूरजला आपण पाहतोय. खूप चांगला खेळ. येस 15 मिनिटाचा अवधी आहे. 4 षटक हाताळण्यासाठी याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. हलक्या तरी चेंडूला ऑफ साइडला फक्त सिंगल साठी घेऊन काढला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. पिवळ्या पडद्याच्या बाहेरून बॉल पकडण्याचा प्रयत्न नका करू प्लीज. पिवळा पडदा, बॅरिकेड, प्रेक्षक वर्ग थोडस लांब उभं राहायचं आहे. 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 9. हो कट करण्याचा प्रयत्न. ऑफ साइडला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. चेक. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. येस रिव्ह्यू घेतला गेला. वाईट साठी रिव्ह्यू घेतला. डीबीएनच्या टेक्निकल टीमला आता त्रास देण्याचा प्रयत्न केला गेलाय. जयेश मांगेला आणि केवल मांगेला दोघंही आमचे कॅमेरामॅन आणि स्कोररची भूमिका निभावताना आपण सागरला पाहतो. त्याच्या बाजूने डीबीएनची बेस्ट कॅमेरामॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं नयन तांडेल, पण आता सध्या त्याने बेस्ट कॅमेरामॅन नाही, सध्या बेस्ट कम्प्युटरमॅन म्हणून त्यांच्यावरती प्रवीण पाटील बाबू आणि ही जिम्मेदारी दिलेली आहे. वाईट बघण्याचा प्रयत्न अंपायर डीबीएनची टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. इथून कशा प्रकारे एक सिंगल धावायला जास्त महत्त्व दिलं जातं. या सिंगल वाईटसाठी डिसिजनला रेफर केलं गेलं आहे. येस इट्स वाईट. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतो ना. चला थोडीशी घाई करायची बघा. 15 मिनिटाचा अवधी आहे. 15 मिनिटात 4 षटक हाताळून जर पाहिजे. ऑफिशियल अंपायर विवेक पाटील सर, प्रमोद किनी सर, आपणास सुद्धा विनंती आहे मॅचला थोडं घाई करायची आहे प्लीज प्रत्येक. येस 15 मिनिटाचा अवधी आहे. जर का 15 मिनिटं डायरेक्ट झाली हलक्या हाताने चेंडूला ऑफ साइडला फक्त दिशा दाखवण्याचा कट करण्याचा प्रयत्न. सिंगल चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करतोय. पंच आमच्या दिशेने मध्ये अजून वाईट अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना
दोन चेंडूच आतापर्यंत घेऊन झालाय धावफलकार धावा 12. थँक्यू. हॅलो या या माईकचा आवाज दे. हॅलो ठीक. मंचावरील उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल नयन मांगेल यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं. ॲडव्होकेट छोटूभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. MCC चषकाच्या वतीनं मंदारेश्वर क्रिकेट क्लब या संघाच्या वतीनं मी विनंती करेल छोटूभाई आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर वीरूभाई आप भी आइए, आपका भी सम्मान किया जाएगा. मी विनंती करेल SP यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं. वीरूभाई अजून एक दर्दी क्रिकेट प्रेमी आणि त्यांचा हा विशेष सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर पालघर जिल्ह्याची शान म्हणून ज्यांना आपण नेहमीच पाहिलं, कबड्डी या खेळामध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असा आपल्या विरारचा सुपुत्र प्रतीक जाधव याचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो. मी विनंती करेल यश दळवी याला की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. यश दळवी आपण समोर या. प्रतीक जाधव यांना विनंती करेल की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पालघर जिल्ह्यातील सर्वोत्तम कबड्डी खेळाडू, एक सर्वोत्कृष्ट रेडर जो महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून झाला असा राष्ट्रीय खेळाडू प्रतीक जाधव याचा विशेष सन्मान या मंचावरती होतोय. धन्यवाद प्रतीक, आपण या मंचावरती आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. थँक्यू सो मच. लगातार 3 चौकारांसाठी बक्षीस आहे. वीरूभाई यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस लगातार 3 चौकारांना लगावण्यात आलंय. बघा थोडंसं लांब व्हायचं पिवळ्या पडद्यापासून, त्या लहान पोराला बाहेर काढायचंय. सरा लगातार 3 चौकार जर का कोणी मारले तर वीरूभाई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलं. MCC व्हॉलेंटियर प्लीज तिकडे जायचंय. येस, विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपये वीरूभाई यांच्याकडून लगातार 3 चौकार विकेट हॅट्रिक दुकानसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चार चेंडूचा आतापर्यंत गेम झालाय. धावफलका धावा 17. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न संग्राम, फेकी वेगाने. सतीश फेकी सुद्धा वेगाने चालू होते. कोणत्या एंड वरती थ्रो केला गेला हे पाहावं लागेल. खालच्या जर का विकेट किपर यांच्या हातामध्ये थ्रो केला असता धावची ती संधी सुद्धा असती, पण श्रेयस गुरव. 5 चेंडूचा आतापर्यंत गेम झालाय. धावफलका धावा 18. तिसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 18 रन ऑन स्कोरबोर्ड. हलक्या तरी चेंडूला ऑफ साइडला फक्त कट केलं गेलं. सिंगल चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करतोय. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 19. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. आमचं शरद दादा शर्यत थँक्यू डीजे. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलका धावा 19. 19 रन ऑन बोर्ड. 19 धावा. आपण या सेमीफायनलचा दिल्यावर पाहतोय. इथून जो संघ जिंकेल फायनलचं तिकीट नेमा बॉईज या संघाला मिळालंय. ऑन साइडला बॅकफुटवर मारायचा ओमकार लोटकर फेकी. येस, धावची चरमात. दुसरा ब्रेक हास्तिक बॅक टू द डगआउट. कमान डीजे.
आमचा संदीप दादा शर्यत जिंकला बनवली आज्यामध्ये यो संदीप दादा शर्यत जिंकला बनवली आज्यामध्ये यो अमोल दादा शर्यत जिंकला बनवली आज्यामध्ये यो अमोल उलटा चेंडू वन साइडला स्टेजच्या दिशेने थोडासा लांब आहे 2020 20 धावा धावफलकामध्ये लगावल्या गेल्यात. इथून बघा सेमीफायनल आणि फायनलसाठी एक स्पेशल पारितोषिक आलेलं आहे. रोहित चव्हाण यांचे वडील जो खेळाडू फायनल आणि सेमीफायनल मध्ये लगातार 5 चेंडूवर 5 चौकार मारेल त्या 5 चौकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलं. रोहित चव्हाण यांचे वडील सुनील चव्हाण यांच्याकडून बघा पारितोषिक आहे. इथून जर का लगातार विकेट हॅट्रिक आणि लगातार 3 चौकार विरुबाई यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आले. बघा दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक 20. या साईड साठी रिव्ह्यू रेफर केला गेलाय. डीबीएनच्या टेक्निकल टीमला वारंवार व्यस्त करण्याचा प्रयत्न आणि अजून एक विकेट हॅट्रिक साठी सुद्धा नरेश नाईक यांच्याकडून 1,500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलं. इथून मॅच आहे. इथून कोणता संघ विकेट हॅट्रिक साठी विरुबा यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपये लगावण्यात आले. इथून जर का पंच अंपायर आमच्या ऑफिशियल अंपायर डिसिजन देतील बोला ऑफिशियल अंपायरचे प्लीज कर्णधारने डिस्कस करा फक्त काही इश्यू असेल तर. चला अंपायर मॅचला स्टार्ट करायचं प्लीज. चला थोडीशी घाई करायची आहे. ऑफिशियल अंपायर विवेक पाटील सर मॅचला स्टार्ट करायचंय. बघा जे अंपायरने डिसिजन दिले ते प्लीज ऍक्सेप्ट करायचं आहे. बघा विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ते अंपायर चॉईस करून दिलेले आहे. त्या अंपायरने जर का काही डिसिजन दिले त्या अंपायरचं डिसिजन तुम्ही ऍक्सेप्ट करायचं आहे. थोडीशी घाई करायची आहे. एकच बॉल झालाय. 21 धावा धावफलकामध्ये लगावल्या गेल्यात. हलक्या हाताने चेंडूला ऑन साइडला फक्त डगआउटच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करते. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 22 दोन गडी बाद यूसीसी डोंगरपाडा उमसाई मनोरपाडा संघ करायला खूप चांगली गोलंदाजी करतोय. हो मयूरच्या हातामधून चेंडू घाई केली जाते. एका चेंडू दोन क्षेत्ररक्षक आले होते पण एकाच्याही हातात चेंडू आला नाहीये. अजून पारितोषिक सुद्धा पारितोषिक इथून जर का अजून 2 चौकार आले लगातार तर विरुबा यांच्याकडे 1,000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. कोणाला जर का ज्युपिटरची चावी मिळाली असेल तर आमच्या स्टेजच्या दिशेने जमा करायची. ज्युपिटरची चावी एक हरवलेली आहे. बघा फायनलसाठी एक स्पेशल पारितोषिक. रोहित चव्हाण यांचे वडील लगातार 5 चौकार जो खेळाडू फायनल मध्ये आले त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलंय. ऑफ साइडला ड्राइव्ह केलाय. चेंडू जातो इंटू द गॅप सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू ओमकार दामोदर. इथून जर का अजून एक चौकार आला तर 1,000 रुपयाचा पारितोषिक.
श्रेयस गुरव एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर बॅटर म्हणून आले. कशा प्रकारे सामन्याला आपल्या दिशेने धावफलकार धावा 3-0-30. 4 चेंडूचा आतापर्यंत गेम झालाय. धावफलकार धावा 30. कशा प्रकारे संघ कमबॅक करतो युसीसी. तिसरा चौकार येईल का? प्रयत्न ऑफ साइडला. मयूर आता चुकी करणार आहे. फेकी सुद्धा वेगाने धावचीच्या रूपात. तेजस बॅक श्रेयस बॅक टू द आउट का मॉन्डीचे थँक्यू. अजून एक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. जर का ते चौकार आला असं तर वीरभाई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लगावणं सुद्धा आलेलं आहे. विकेट हॅट्रिक सुद्धा साठी सेम पारितोषिक आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू सेमीफायनलच्या पहिल्या इनिंगचा. धावफलकार धावा 3-0-30. 30 धावा धावफलकार लगावल्या गेल्यात. स्ट्राईक एंड न्यायाला पाहतोय आपण. एक एक्सपिरियन्स खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू डोंगरपाड्याचे आपण त्याचा पाहतो. शेवटच्या दिशेने फेकी सतीश यास फेकी सुद्धा करतोय. शेवटच्या 2 चेंडूवर एकही धाव आली नाही. धावफलक 30 वरती स्थिरावला गेला. 31 धावेचं आव्हान ओम साई मनोरपाडा या संघाला. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत एक सुमधुर संगीत. साईनाथ महाराज की जय. पाय 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 येथील शिर्डीला. पाय 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 येथील शिर्डीला. अरे बेटा पाय पाय येथील शिर्डीला. अरे बेटा पाय पाय येथील शिर्डीला. थँक्यू डीजे. चला थोडीशी घाई करायची. युसीसी डोंगरपाडा संघ प्लीज थोडीशी घाई करायची. थोडीशी घाई करायची प्लीज. ऑफिशियल अंपायर विवेक पाटील सर आणि प्रमोद जिगिनी सर आपण सुद्धा. येस चला स्टेजच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी थोडंसं साईडला व्हायचंय. उपस्थित मान्यवरांना सुद्धा मॅचचा आनंद द्यायचा आहे. जोगी थोडंसं साईडला व्हायचं थोडंसं. बघा इथून मॅच आहे. इथून जर का विचार केला शेवटच्या 2 सिंगल आले असं धावफलकाची परिस्थिती थोडीशी वेगळी असते. 30+ धावफलक बदल 31 धावेचं आव्हान असणार आहे. ओमसाई मनोरवाडा संग्राम ओमकार लोटंकरची जोडी सलामीवीर जोडी. या जोडीने सुद्धा एमसीसी समोर खेळताना खूप चांगला खेळ. ओमकार लोटंकर कशा प्रकारे फायर झाले होते. येस ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा. हलक्या त्याने पहिला चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन गेला सिंगल साठी. हलक्या त्याने चेंडू टॅपच्या सरांनी घेऊन गेला. ऑफसाईडच्या दिशेने वेगाने चेंडू येण्याचा प्रयत्न पण सिंगल. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 2. इथून सामन्याला कशा प्रकारे नेतात ओमकार लोटंकर आणि संग्रामची जोडी पाहावं लागेल. पण युसीसी संघ खूप चांगला क्षेत्ररक्षण या संघाचा सुद्धा होता. बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न ऑफ साइडला. अस्तिक पाटील चेंडूला कलेक्ट केले. हो या गोष्टीचा उल्लेख केला होता. जर का हातामध्ये चेंडू गेला आणि नॉन स्ट्राईक एंड वरतून थोडंसं सुद्धा आपण सरकलात तर 1 सेकंद सुद्धा कमी वेळ असतो पोहोचण्यासाठी. आणि चेंडूला फेकी सुद्धा गेले. चेंडू स्टँडवर सुद्धा लावलाय. आमच्या डीबीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न केले. जयेश मांगेला आणि केवळ मांगेला दोघांनी निश्चितच कॅप्चर केलं असेल. आमचे ऑफिशियल अंपायर प्रमोद जिगिणी सर इथे चेक करतील. इथून जर का धावचीत असली तर मोठा आधार लागू शकतो. नवीन बॅटर पहिला ब्रेक थ्रू. संग्राम धावचीच्या रूपात मैदान सोडावं लागते.
3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 2. पुन्हा एकदा बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न. अस्तिक नाही श्रेयस आहे इकडे. श्रेयस क्षेत्ररक्षण चांगलं. बघा UCC डोंगरपाडा खऱ्या अर्थाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण MC चषकामध्ये संघांनी ठेवलंय. ते क्षेत्ररक्षण कायम ठेवलं जाईल का? इथून ओमकार लोटंगरला गॅप शोधावे लागतील. हलक्या हाताने चेंडूला डिफेन्सिव्ह मध्ये फक्त टॅपच्या सहाय्याने दिशा दाखवली. ऑफ साईडला फक्त कट केलं गेलं सिंगल साठी. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 3. थोडस संघ सूरज नवीन बॅटर. बघा अशा परिस्थितीमध्ये सूरजनी आपल्या संघाला खूप वेळा बाहेर काढलं. अशा परिस्थितीमध्ये सूरजनी खूप आपल्या ऑन साईडलाच हो अलेक्स वेगाने चेंडूवरती आले होते. चेंडूला फील्ड केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 3 धावा रोखला गेला. एसराज इन्फोटेकचे ओनर सरफराज शेख आपसे निवेदन आहे आमच्या व्यासपीठावरून मॅचचा आनंद घ्यायचा. एक क्रिकेटवर खूप अतोनात प्रेम आणि नेहमी नयन मांगेला यांच्या सहकार्याने जोडीला नेहमी यांना सपोर्ट करतात. MC चषकामध्ये मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर आले एसराज इन्फोटेकचे ओनर. बघ अशा प्रकारे मॅच होते. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलक धावा फक्त 4 आहेत. पहिला चेंडू ऑफसाईडला हलक्या त्याने घेऊन काढला. पाच धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. हलक्या हाताने चेंडूला ऑफसाईडला कट करून काढलं फक्त सिंगल साठी. बघा 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 6. इथून मॅचला स्टार्ट करणं मॅचला ऑन ठेवणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. बघा MC संघाचा जर का विचार केला ओमसाहेब मनवेलपाडा संघासमोर घेताना ती मॅच स्टार्ट नाही झाली. इथून ओमकार लोटंगरला माझी तीच चूक नाही करायची. मॅचला स्टार्ट करायची आहे. मॅचला न्यायचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मॅचला घेऊन जायचं. इथून जर का आव्हान विचार केला 31 धावेचा आव्हान आहे. तर 31 धावेचा आव्हान मध्ये ओमकार लोटंगर जबाबदारी घेऊन त्या सूरजला सुद्धा साथ द्यावी लागेल. बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न वेगाने श्रेयस गुरव फेकी हो बॅकअप आहे न्याण्याचा बॅकअप मैदानाच्या आतमध्ये उंच उडी मारून चेंडूला दोन्ही हाताने पकडलं गेलं. बॅकअप सुद्धा फेकी खूप वेगाने झाली होती. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 7. 7 रन ऑन बोर्ड. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 7. बॅकफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न. फटका इतक्या जोरात चेंडू सरळ पिवळ्या पडद्याच्या बाहेर. उपकार लोटंगरला मैदान सोडावं लागतं. एक मोठा आदरा ओमसाहेब मनवेलपाडा या संघाला. कमांड डीजे. ऑन साईडला तरी घेऊन गेला. अलेक्स वेगाने चेंडूवर दिलो हो फेकी सुद्धा गेले होते. स्वतःच्या बॉडीचा कंट्रोल नाही होता. आधी बॉलला फेकलं गेलं स्टिकच्या दिशेने. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 8. इथून जर का ओमसाहेब मनवेलपाडा मोठे फटके आल्यानंतर सामन्यामध्ये थोडंसं मागे जाताना दिसतोय संघ. पण जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सूरज आहे. सूरजच्या खांद्यावरती जबाबदारी सुद्धा आहे. फुलटा चेंडू वेदांत तवटे करतोय चुकी. वेदांत तवटेच्या हाताकडून चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. धावफलक धावा 12. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी वंदाची सुपली सोन्याची अशी वंदाची सुपली सोन्याची अशी वंदाची सुपली सोन्याची अशी वंदाची. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 19 धावा. बघा एका चौकारांनी कशा प्रकारे सामना फिरतोय. तो चौका ती चूक नंतरला गेलगुड. बघा पिवळा पडदा बॅनरच्या खालती पिवळ्या पडद्यावर जोर टाकून नका बसू प्लीज. पिवळ्या पडद्यावर जोर टाकून नका वागू. मॅच बॅरिकेड्स पासून थोडंसं मागे राहायचं आहे. 12 धावा. 12-19. 12 चेंडू आणि 19चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये सूरज. हा सूरज खूप स्पर्धांमध्ये SPL असू दे सभापती चषक असू दे अक्षिलवन डोंगरपाडा चषक असू दे या 3 ते 4 मोठ्या स्पर्धेमध्ये आज सूरज नेहमी रात्री चमकताना दिसलाय. आता खऱ्या अर्थाने या षटकामध्ये चमकावं लागेल. इथून जर का विचार केला 3रा आणि महत्वाचा षटक. सामना कोणत्या दिशेने जातो. येणारे 6 चेंडू
येणारे 6 चेंडू कोणत्या दिशेने सामना होतो, येणारे 6 चेंडू, येणारी काळ सर्व काही दर्शेल. 12-19 ची मॅच. पहिला चेंडू ऑफ साईडला प्रहार केलाय. ओ सुरेख क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलं गेले. पाणी घेऊन जायचंय. सूरजला मैदान सोडावं लागतं. एक मोठा आदरा. येस पारितोषिक सुद्धा विकेट हॅट्रिक साठी विरुबा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लगावं लागेल. एक मोठा आदरा. सूरज बॅक टू द गार्ड. कमांड डीजे. आपल्या गावचा हाय बैल जोडा, लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा, लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा, पाटलांचा बैल गाडा, पाटलांचा बैल गाडा. दोन चेंडूचा आतापर्यंत गेम झाला. धावफळ करता 13 मेराचं समीकरण. इथून जर का मयूर मध्ये सुद्धा दिशावंत आहे, आपल्या संघाला कमबॅक करून देऊ शकतो. गोलंदाजी मारवती चिराग. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू हॉली चेंडूवर लागलाय. मयूर जसा आला तसा बाहेर जाताना दिसतोय. पुन्हा एकदा युसीसी डोंगरपाड्याच्या डगआउट मध्ये जल्लोष आहे. धावफळ करते धावा 13. 3 चेंडूचा आतापर्यंत गेम झालाय. बघा इथून पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी विरुबा यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि पुढे येणारा चेंडू ऑन हॅट्रिक सुद्धा आहे. चिरागचा जर का विचार केला तर चिराग ऑन हॅट्रिक सुद्धा आहे. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट गेलेले आहेत. बघा 3 चेंडूचा आतापर्यंत गेम झालाय. धावफलकारती धावा 13. हॅट्रिक बॉल आहे पण हॅट्रिकचा बॉल आहे. इथून जर का हॅट्रिक आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा लगावण्यात आले. हॅट्रिकचा चेंडू ड्राईव्ह केला. येस हॅट्रिक झाले. एमसीसी चषकातील पहिली हॅट्रिक चिराग याच्या नावावरती 1000 रुपयाचा मानकरी सुद्धा ठरते. विरुबा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आले होतं. चिरागने हॅट्रिक घेतले. तुम्ही एकदा डीजेला संधी. कमॉन डीजे. थँक्यू. हॅट्रिक झालेली आहे. कैलासवासी पद्माकर मांगेले यांच्या स्मरणार्थ मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित एमसी चषकातील पहिली हॅट्रिक चिराग युसीसी डोंगरपाड्यातील हा खेळाडू चिरागच्या नावावरती चढली गेलेली आहे. हे सुद्धा लक्षात राहील. धावफळ करते धावा 14. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. बघ अशा प्रकारे ओम साहेब मनोरपडा संघ पूर्णपणे बॅकफुटला येऊन थांबलाय. संग्रामने घाई केली होती. संग्राम धावचीच्या रूपात बाहेर जाण्यात
बघा येणारे 7 चेंडू, येणारे 7 विजयाचे 7 कोणत्या दिशेने जातोय आणि जिंकण्यासाठी धावा सुद्धा 17 पाहिजे. 17 नंतर खतरा सुद्धा पाहावा लागेल. येणारे 7 विजयाची 7 कोणाला आहे या सामन्यामध्ये? युसीसी डोंगरपाडा थोडासा वरच्या दिशेने जातोय. युसीसी डोंगरपाडाचा संघ थोडासा वरच्या दिशेने. ओम साई मनोलपाडा सर्व काही पाहावं लागेल. का संग्राम धावचीच्या रूपात मैदान सोडावं लागलं. ओमकार लोटंकर मागच्या मॅच मध्ये एमसी समोर जशी स्टार्ट केली होती तशी स्टार्ट का नाही आली या सर्व काही गोष्टी पाहाव्या लागतील. क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुद्धा पाहावा लागेल आणि युसीसी डोंगरपाडा खऱ्या अर्थाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण. ओहो चुडोळे धावची फेकी सुद्धा झाले. यस पंचांचं बोट हवे धावचीच्या रूपात गडीबाद. इथून मॅच फसते, मॅच फसली जाते, मॅच फसली जाते. इथून पूर्णपणे 6-17चं इक्वेशन. बघा या स्पर्धेसाठी आपण पाहतोय पहिलं दुसरं चषक भव्य दिव्य ट्रॉफी. फुलटॉस चेंडू इथून वेदांत उडत ती चुकी सुधारते. जो चौकार सुटला होता त्या चुकी सुधारते. ओहो नोचा डिसिजन, नोचा कॉल दिलेला आहे. बघा अंपायरने डिसिजन दिला, रिव्ह्यू घेतला, रिव्ह्यूला रेफर केलं गेलं तर अंपायर चेक करतील प्लीज. बघा इथून आपण पाहतोय भव्य दिव्य चषक या स्पर्धेसाठी. पहिलं जसं दादाने उल्लेख केला होता की कालच्या परवाच्या दिवशी ही स्पर्धा समोरच्या दिशेने होती, त्यानंतर ट्रॉफीची साईज सुद्धा थोडीशी छोटी होती आणि या दुसऱ्या पर्वामध्ये ट्रॉफीची साईज सुद्धा थोडीशी वाढलेली आहे. म्हणजे एमसीई चषकामध्ये सर्वात जास्त कमी फी, पारितोषिक सुद्धा जास्त आहे आणि विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पहिली बिग बॅश फॉर्मॅटची स्पर्धा या माध्यमातून बिग बॅश फॉर्मॅटमध्ये एवढ्या भव्य दिव्य ट्रॉफी एमसीई चषकामध्ये ठेवल्या गेल्या आहेत. बस 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 ओंकार, या ट्रॉफीचा आपण पाहतो. पहिल्या ट्रॉफीचा जर का विचार केला तर भव्य दिव्य चषक श्री अजमतजी शेख यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केले. दुसरी ट्रॉफी सुद्धा पाहतोय आपण श्री अजमतजी शेख 9191 यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ही दुसरी ट्रॉफी सुद्धा स्पॉन्सर केली. बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न, फेकी, ओहो चेंडूला गॅदर सुद्धा केले. बघा याच गोष्टीचा उल्लेख केला. जर का बाउंड्रीलाईनच्या दिशेने चेंडू जातोय युसीसी डोंगरपाडा ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतली. फेकी सुद्धा करायची आहे, लगेच गॅदर सुद्धा चेंडूला केली जाते. शेडच्या दिशेने चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार. कमांडीजे शाही संग तो टेंगे टेंगे, पोरीही संग ते टेंगे टेंगे, आयाही सांगते टिंगे टिंगे, बाबाही सांगते थँक्यू. 3 चेंडू आणि 12 धावा. इथून मॅच आहे येणारे 3 चेंडू. जर का हा चौकार आला तर मॅच मध्ये कुठेतरी साहिल छाप सोडू शकतो. मारण्याचा प्रयत्न, पूर्णपणे स्वतः प्रयत्न, थ्रो सुद्धा, फेकी सुद्धा मितेश पाटील याच्या सेफ हँड मध्ये. बघा अस्तिक होते, पूर्णपणे स्वतःला झुकून दिला, चेंडूवरती गेले, दोन्ही हाताने चेंडूला फील्ड केलं गेला. इथून म्हणजे कमबॅक करण्याची क्षमता द्यायलीच आहे. त्यानंतर आपण पाहतोय चौथं 5 चतुर्थ पारदर्शक 3 ट्रॉफ्या. चेंडू गॅप मध्ये जाण्याचा, हो वेदांत तावडे जलद गतीने चेंडूवरती आले होते. जी चुकी झाली होती, एक चौकार गेला होता, त्या चौकाराला आता सुधारले. या शेवटचा आपण पाहतोय चतुर्थ पारदर्शकच्या 3 ट्रॉफ्या गिरीशभाई नायर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केल्या गेल्या आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची सायकल SP शिवम यांच्या माध्यमातून ही सायकल स्पॉन्सर केली गेली आहे. इथून मॅच विजय युसीसी डोंगरपाडाचा संघ जातोय इन टू द फायनल. युसीसी डोंगरपाडाचा संघ फायनल असणार आहे. मूव नेमा बॉयज विरुद्ध युसीसी डोंगरपाडा. हार्ड लक ओमसाई मंडलपाडा, तुम्ही सुद्धा खूप चांगला खेळ दाखवला. दोन्ही कर्णधारी टॉसला यायचं.